थँक्यू सो मच. कोणत्या टीमची कॅप्टन आपण संपर्क साधा. आयोजन कमिटीची आपण संपर्क साधा. मैदानावरती संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ गोरेगाव तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ मैदानावरती खेळतोय काकडबाल. अखिल भाई आपण या आपला सन्मानाचा आपण स्वीकार करा. किरणजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण अखिल भाई यांचा सन्मान करतोय या मुख्य व्यासपीठावरती. मॅचला देखील सुरुवात झाली आहे परंतु सन्मान सोहळा इथे मात्र संपन्न आपण करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि पुढचा बॉल डॉट बॉल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गोरेगाव टीमचे कोणत्याही बॅटरच्या बॅटमधून सलग 3 बॉल 3 षटकार आले तर तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सन्माननीय आदरणीय मितेजी धुळे साहेबांच्या माध्यमातून क्या बात आहे. पहिला षटकार बॅटर ज्यांनी जर षटकार ठोकला आणि तो बॉल जाऊन आमदार साहेब आणि हरीजी धुळे साहेब यांच्या कटआउटला बॉल हिट होतोय तर किरणजी राऊत साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. अजून एक बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला एस्टनच्या मागे. कॅश ड्रॉप. हा झेल इथे सुटलाय. खर तर बॅटर तुम्ही पाहताय सलामी जोडी दाखल झाली होती मैदानावरती आपण पाहतोय. एका बाजूला कौनेन आणि दुसऱ्या बाजूला अरम ही जोडी आपण पाहिली. ते कौनेनला जीवनदान मिळतोय या मॅच मध्ये. एक कॅश प्राइज टीम काकडबाल संघासाठी देखील. महेशजी एक मिनिट. काळूभाई राम जाधव यांच्या स्पर्धात विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या दरम्यान सन्माननीय बाबूशेठ बुबेरे आणि अमजादभाई बुबेरे आणि ऐराबभाई बुबेरे यांच्या वतीने आपण पाहतो आज गोरेगाव संघ या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने स्पर्धा तुम्हाला चांगले पाहायला मिळेल आणि त्यामधील अत्यंत महत्त्वाचा सामना राहुल चव्हाण सर काय सांगाल. एका बाजूला मलंगगड ग्रामीणचं क्रिकेट आहे आणि दुसऱ्या बाजूला बदलापूर बांगणीचं क्रिकेट तुम्ही पाहतायत. नाही मॅच चांगलीच लागेल कारण एका बाजूला आपण पाहतोय महेश मडबी किशोर मडबी तर दुसऱ्या बाजूला अरम कौनेन यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. काकडवाल वरून बरेचसे मान्यवर दाखल झालेत. विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन बसा. दादांना विनंती आहे. हारुणभाई शेख यांच्याकडून गोरेगाव टीमला शुभेच्छा आलेत. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. बघा मुख्य व्यासपीठाच्या समोर काकडवाल टीमचे काही समर्थक आहेत. विनंती आहे आपण मंचावरती येऊन बसा. राज टेलरचे आमचे राजेशभाई यांचा सन्मान आम्ही करू. मी विनंती करेल परेशजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती होईल. धंदूशेठ भुऱ्या कराळे हे देखील जोडले गेले आहेत. मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले. फलकावरती 13 धावा फलकावरती जोडले गेल्यात. सलामी जोडी आपण पाहतोय मैदानावरती कौनेन बुबेरे अरम बुबेरे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. ऑन साईडला बळवला आहे. अपील 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 आणि फलंदाज बाद. कौनेन बुबेरेला इथून मैदान सोडावा लागेल. हा पहिला धक्का टीम उमर 11 गोरेगाव संघाला. फलंदाज बाद.
बुबेरे यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. कोणती टीम कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. त्याच दरम्यान आमचे जगदीशजी दूधकर यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू. त्यांच्याकडून टीम काकडबाल संघाला शुभेच्छा येतात. याच खरं तर काकडवाल गावातील उद्योजक समाजसेवक म्हणून ओळख आहे जगदीशजी दूधकर यांची आणि त्यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना शरदजी दूधकर हे देखील जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. काकडवालची एमन जोडी हरीश भोईर आणि त्याचबरोबर विकास पावशे यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात. त्यांचाही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. गोरदा सज्जू होतो राईट मोर द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्याला हुलकावणी देऊन बॉल चालला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक पाठमोरा, दोन खेळाडू पाठमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळते 4. येतोय चौकार. आहे स्वर्गीय चला नाव विसरले तुलमान हरकत नाहीये. जाधवताई यांच्या स्मरणार्थ घरदर ती कॅश प्राइज होतं विकेट हॅट्रिकसाठी 1000. या वेळेला देखील फटका खेचायचा होता ऑन साईडला, परंतु बॉल गेलाय. थर्माच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होते. दरम्यान घडले काय, पंचांकडे इथे अपील केली जाते, ती देखील कसली हे देखील पाहावं लागेल. चला पंच निर्णय कळवा फरदत बा. पाहता युवकांच्या गळ्यातील टाईट बनून सध्याच्या घडीला मेथेची धुळे साहेबांकडे पाहिलं जातं. बदलापूरची गोल्ड म्हणून त्याची ओळख आहे आणि नेहमीच बक्षिसांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून केलं जातं. इथे देखील आपण पाहिलं 4 विकेट संपादित जरूर केले रोहितनं, परंतु त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कास्पर त्यांनी लावलं. आणि सध्याच्या घडीला टीम गोरेगाव संघासाठी देखील 3 बॉल 3 षटकार 3000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राइज आहे स्वर्गीय काळूबाई राम जाधव यांच्या स्मरणार्थ तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे टीम काकडबाल संघासाठी. आमच्यासोबत आमचे मित्र खरंतर अमदान जोडले गेलेत. मनपूर्वक स्वागत आहे अमदान या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे, ऑन साईडला ड्राईव्ह केला, डीपमध्ये खेळाडू उपस्थित. एक सिंगल इथे माहिती आहे. खरंतर अमदान म्हटले की कथुरे साहेबांचा तो एक लाडका समर्थक आहे आणि खरं तर एक रील्स व्हायरल झाली होती, डिब्बे में डिब्बा. ती रील्स भरपूर व्हायरल झाली होती आणि त्यामुळेच की काय तो देखील फेमस झाला. इथे देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता जरूर. डॉट बॉल. कामिलने जर षटकार ठोकला तर कॅश प्राइज आहे मेहराज बुबेरे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सलग 3 बॉल 3 षटकार जर मारले, 1 बॉलला 1 षटकार मारला तर कामेसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000. क्या बात आहे. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. पुन्हा एकदा बॅटर बॉलचा टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने बॉल निघून चालले रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या अंती 13, तर या षटकामध्ये आपण पाहतोय धाव फरक जम पोहोचलाय 18. या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल फक्त आणि फक्त 5 धावा. इथे खर्च करत असताना गोरदा तुम्ही पाहिलं षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये गोरंदाजी करत होता, गोरंदाज आपण पाहिलं महेश, त्यानं धाबा खर्च केला 13. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गोरंदाज आकाश पावशे होते, त्याने धाबा खर्च केला 5 आणि 18. या आकड्यावरती आता धावफलक पूर्णपणे स्थिरावलंय. या मॅचमध्ये इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण दुसऱ्या डावामध्ये किशोर बडवी सारखा घातक बॅटर, महेश बडवी सारखा एक चांगला खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला जरूर पार मिळेल. आज बली भोईर टीममध्ये आहेत की नाही हे देखील पाहावं लागेल, कारण थोडीशी दुखापत त्याला झाली आहे, त्यामुळे तो बरेचशा मॅचेस स्पर्धा खेळला नाही आहे. बळी भोईरची इथे मात्र कमी भासेल का हे देखील पाहावं लागेल.
या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ करते टीम काकडबाल त्यांच्या विरोधात उमर 11 गोरेगाव. आज मात्र बाबूभाई बुबेरे जे मात्र उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत गोरेगावचे, यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतोय मग गोरेगावची स्पर्धा असली की बक्षिसांचा वर्षाव. समोरच्यावरती नेहमीच प्रेम राहिले बाबू भाई बुबेरे यांचं, त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा आणि त्यांच्या साथीनं एरब भाई असतील आणि अमजित भाई यांचं आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. राऊंड द विकेट इथे ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला डिफेन्स क्षेत्ररक्षक वाराच्या वेगाने पोहोचलाय, परंतु त्याला हुलकावणी देऊन अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्कोर लेग सीमा पार चौकार. तर सलग पाचव्यांदा ज्यांनी आमदारपद भूषवले असे विद्यमान आमदार आदरणीय लाडके आप्पा यांचं गुणगान गाणारे संगीत होतं. ऑन साइडला खेळलाय मिड विकेटला, टायमिंगच्या जोरावरती हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय सीमा पार षटकार. वर आहेत आपला सुरेंद्र, आपण मंचावरती या, आपलं मानपूर्वक स्वागत. स्वर्गीय काळूबाई राम जाधव यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी. इथे देखील फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु पंच आमच्याकडे वळतात, काहीसा इशारा करतील व्हाईट बॉल. खरं तर किरणजी राऊत साहेब यांचा नेहमीच सपोर्ट असतो, मग गोरेगाव टीम असेल, त्यानंतर पूर्ण शेबाच्या बुबेरे असतील, पूर्ण गोरेगाव असेल. अजून एक चांगला फटका मैदानावरती तुम्ही पाहताय, कामिल दाखल झालाय आणि कामिलने सांगितलंय का सोचत आहे नाही लोटेंगे, बॉल सीमा पार षटकार. तर मिराज बुबेरे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं काश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. क्या बात आहे. एक चौकार 2 षटकार सलगचे आपण पाहिले. बॅटर कामिलच्या बॅटमधून अंगकाठी त्याची बारीक आहे, परंतु त्याने देखील सांगितलंय जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों, क्योंकि बन पड़ी घड़ी दिन में 2 बार सही समय बताती है, आणि तोच आता वेळ झाली आहे. अजून एक बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय, क्षेत्ररक्षक पाठबऱ्या परिस्थितीमध्ये नो मास लँड, जोरमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय निर्देश स्थळी, चेंडू लँड होत असताना धावा मिळतील 2. या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 2 ओव्हरच्या अंती आपण पाहिलं 18 धावा होत्या, परंतु आता धावफलक पुढे सरकत असताना 37 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये तुम्हाला एमर बुबेरे दिसतील, जे मात्र एक मोठ्या स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत, त्यांचाच घरचा संघ मैदानावरती खेळतोय. फ्रेंच चषक जेव्हा आपण पाहिले भरपूर सन्मान त्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला बळत असतं, आणि इथे देखील धावफलक आता पुढे सरकेल. एक सिंगल इथे एक पडली आणि सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना 38 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 3 बॉल 3 षटकार जर आले तर मेतेजी धुळे साहेब जे गोलमान आहेत, गोलमान साहेबांच्या माध्यमातून देखील 3000 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आले टीम गोरेगाव या संघासाठी. आणि म्हणूनच की काय नेहमीच प्रेम राहिले गोरेगाव वासियांवरती सर्वांचं. इथे विकेट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती होत असताना अमदान, जर किरणजी राऊत साहेब बोलवत आहेत अमदान. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल षटक क्रमांक 3 आता संपन्न झाला आणि 3 ओव्हरच्या अंती 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती नुकताच आगमन झालंय. खरं तर आज ज्यांच्या माध्यमातून गोरेगाव संघ बांधण्यात आलाय असे आमचे जवळचे मित्र आपण पाहतोय बाबूभाई बुबेरे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे बाबूभाई या स्पर्धेच्या माध्यमातून. नेहमीच त्यांचं प्रेम राहिलंय क्रिकेट या खेळावरती आणि सातत्याने बक्षिसांची खैरात ते करत असतात. किरणजी राऊत साहेब यांचे ते जवळचे मित्र आहेत. मुख्य व्यासपीठावरती श्रावणूबाई देखील आता माझा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि अक्रमभाई हे देखील जोडले गेले त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शब्बीरबाई हे देखील आहेत. अखिलबाई आमचे अखिलबाई शब्बीर त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. विद्यमान सरपंच अक्रमबाई बुबेरे यांचं आगमन झालंय. गोरेगावचे सरपंच त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. कैसरबाई देखील आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. तीन ओव्हरचा खेळ संपन्न झालाय त्यामुळे आता षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती आहे. रोशन हा गोरदाज आता दाखल होतो आहे. अजूनही टीम गोरेगाव संघाचं 24 कॅरेटचं सोनं मद्राचारपती येणं बाकी आहे. फैजल शेख हा खेळाडू तुम्हाला देखील पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला खडे खडे बॉलला फेकून दिला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉर्डर हिट बॉल सीमा पार. 6 44 44 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. काप बॅटिंग करतोय. षटकार ठोकलाय. पहिल्या बॉलवरती इथे मात्र आपण पाहतो बॅटर बॉलचा संपर्क व्यवस्थित होता. पहिल्या बॉलवरती केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार वसूल करत असताना कामिलला तुम्ही पाहताय काप बॅटिंग करतोय. 44 धावा फलकावरती जोडले गेल्यात. 11 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या बॅट्समध्ये सराव आज मात्र भरपूर केलाय कामिलनं. इथे अजून एक फटका चांगला आहे परंतु फटका फर्स्टला एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ घरपोच सेवा इथे उपलब्ध करून दिली. एक चांगला झेल तिथे टिपलाय आणि अखेर बॅटर कामिलला इथून मैदान सोडावं लागतंय. परंतु जर कामिलचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. काप बॅटिंग केली आहे. तब्बल आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले, 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिलेत आणि अखेर आता तो मैदान सोडतोय. फलंदाज बाद. 26 धाबाची इनिंग साकारत असताना कामिल परतलाय परंतु आता मैदानावरती दाखल होतोय फैजल शेख. हरेजी धुळे साहेब यांची जबरचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे. या स्पर्धेचे सहआयोजक दिगंबरजी सुरोशे यांचे मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती दिगंबरजी सुरोशे तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण ज्यांची भरपूर मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. पडद्यामागचे हिरो म्हणून दिगंबर सुरोशे यांची ओळख आहे. विकेट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसतोय. जवळ 6 खेळाडू बॉलवरती येतात. उचलून फेक करतील दरम्यान धाबा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. 2 धाबा इथे एकपट जातात आणि 2 धाबाच्या साथीने धावफलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 46 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगल्या स्थितीमध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या 2 ओव्हरच्या अंती फक्त आणि फक्त 18 धावा होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजानं आकाशनं. वेळेस आपण जर पाहिलं तर 18 धावा धावफलकावरती जोडल्या. त्याने 5 धाबा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये मी म्हणेन महागडी गोलंदाजी राहिली कारण तिथे 20 धाबा खर्च केल्या गोलंदाजानं आणि आता चौथ्या षटकामध्ये देखील धाबा येतात टीम गोरेगाव संघासाठी. 2 धाबा इथे मिळतील. एक जिवंदार माल आहे फैजल शेखला या बॅट्समध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करते टीम काकडबाल. इथे देखील ऑन साइडला बळवला आहे. डीप मध्ये बॉल चाललाय जरूर मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक झपाट्यानं पोहोचलाय. बॉलला उचलून फेक करेल दरम्यान मिळते एक चिकी सिंगल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 47 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या बॅटमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना टॉस तिथे जिंकला होता टीम उमर 11 गोरेगाव टीमने आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्याने स्वीकारलाय आणि आमंत्रित केलं या मॅचमध्ये टीम काकडबल संघाला क्षेत्ररक्षणासाठी. राईट मोर द विकेट. इथे 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 फटका चांगला आहे फक्त टायमिंगचा वापर केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हटलं जातं ना जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता है बिना संघर्ष किए यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पड़े चिन्ह उतरे के घाव
तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. आणि ही मेहनत आपण पाहतोय. खरं तर शैबाज काका बुबेरे यांची मेहनत आपल्याला पार मिळेल. आराम मैदानावरती खेळतोय, परंतु त्याला घडवण्यामागे पूर्ण गोरेगाव टीमला घडवण्यामागे कोणचा जर मोलाचा सहकार्य आहे तर ते नाव आहे गोरेगावचं चालतं फडतं विद्यापीठ. शैबाज काका बुबेरे नेहमीच मेहनत घेत असतात या टीमच्या मागे. आडवा पाठ खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर पाठवरती नाहीये. बॉल झाला डीपमध्ये बिडविकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल तिथे एक पटी जाईल आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरवरती 54 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार महेशजी मनोहर धुळे या मागचा आनंद घेत असताना त्यांचं मनपूर्वक स्वागत. जे मात्र स्वतः आयोजकाच्या भूमिकेत आहेत आणि 4 रात्रीमध्ये खरं तर आयोजकाच्या भूमिकेत महेशजी धुळे तुम्हाला दिसतील. कारण हरीशजी धुळे यांचे ते खंदे समर्थक आहेत, त्यांचे जवळचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची. प्रतीक कडव, महेंद्र धुळे असतील यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. तदनंतर आमचे दिगंबर सुरेश असतील त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. सचिन धुळे असतील ज्यांनी मात्र अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये घेतले. विशाल धुळे, भारत धुळे हे देखील जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक सामना खरं तर जिंकला टीम जर्मन क्रिकेट संघ जोबिलीनं. एक सामना जिंकत असताना ते पुढे सरकलेत. एक सामना जिंकलाय टीम शेलू संघानं, तर पहिला सामना जिंकलाय टीम नितलस बी संघानं. त्यामुळे आता या स्पर्धेमध्ये क्रिकेटचा खेळ तुम्हाला जरूर चांगला पार मिळेल या शंकात नाही आहे. चला टीम नितलस आणि त्यांच्या विरोधात जोबेली दोन टीमची आपल्याला बनवते आहे. आपण टॉससाठी या. पहिली मॅच इथे नितलस टीमने जिंकली आहे. दुसरी मॅच जिंकली होती टीम शेलू संघानं, परंतु शेलू संघाचा लॉर्ड्सप्रमाणे तिसरा सामना होता. त्यामुळे आता बनते आहे टीम जोवेली आणि नितलस बी. 54 धाबा 4 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. एक मजबूत स्थितीमध्ये आता संघ गोरेगाव तुम्हाला जरूर पाहायला मिळतो आहे. टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही हो बरोबर आहोत हे दाखवून दिलंय या 4 षटकामध्ये. मैदानावरती अरम जो सलामीला दाखल झालाय तो अजूनही खेळतोय, जो स्वतः संघनायक आहे या टीमचा. त्याच्या साथीनं फैसल देखील मैदानावरती उतरलाय. षटक क्रमांक 5 चा खेळ प्रगतीपथावरती गुरुदात दाखल झालाय. गुरुदाची बारवरती तुषारचा पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल झाला डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉलला तुम फेक करतील. दरम्यान एक सिंगल येथे एक पट जाईल आणि पहिल्या बरोबरती तुषारनं सांगितलंय तुषार लय हुशार, कारण पहिल्या बरोबरती त्याला फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्च करत असताना धाव फलक 55. 55 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये जोडले गेल्यात. 5 ओव्हरची मॅच. अनंत काका धुळे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे पंचाकडे न पाहता मैदान सोडलंय. खेळाडू इथे दाखवत असताना फैजल शेखला तुम्ही पाहताय आणि आता मोठा धक्का लागेल टीम गोरेगाव या संघाला. फलंदाज बाद. झालेत. विकेट रायटिंगसाठी कॅश प्राइज आहे काकडवाल टीमसाठी. स्वर्गीय काळूबाई राम जाधव यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक सिंगल धाव इथे देखील एक पट जाईल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना अब तक 56. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आमच्यापर्यंत पोहोचलाय, त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना 57. 57 धावा. ऑन साइडला खेचलाय, फटका फोसला की काय. लॉंगॉनचा खेळाडू पुढे सरकतो. एक चांगला झेल त्याने तिथे स्वीकारलाय आणि अखेर आरमला इथून मात्र जड पावलाने मैदान सोडा.
ते रोजचा इशारा गणेशने केलाय, कारण 12 वाजले, त्यामुळे आता 12चा पारा आता गणेशचा देखील चढला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. अजमल इथे फटका चांगला आहे. अजमल मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जर आले तर गोल्डमॅन मितेजी धुळे यांच्याकडून 3000 रुपयाचा कास प्राइज आहे. एक षटकार जरूर ठोकला. खरं तर अजमलला आपण पाहतोय यंदाच्या वर्षीच तो खरं तर विवाह बंधनामध्ये जोडला गेला आणि का बॅटिंग करतोय. षटकार ठोकला. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 63. 63 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट फॉर द बाद. अजून एक धक्का लागतोय धावचीच्या स्वरूपात. फिरोजला इथून माघारी परतावं लागेल. 63 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय जबळ क्रिकेट या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. चला टॉस आपण संपन्न करू. चला क्या बात आहे. बाबूभाई बुबेरे यांच्याकडून समालोचकांसाठी तब्बल 5 समालोचक आहेत. महेशजी धुळे सर देखील त्यामध्ये ॲड आहेत आणि 5 समालोचकांसाठी तब्बल 2500 रुपयाचं कास प्राइज त्यांच्यापासून देण्यात आले. त्यामुळे बाबूभाई बुबेरे तुमचा मी आभारी आहोत. यांच्या माध्यमातून 2500 रुपयाचं कॅश प्राइज पूर्णपणे समालोचन कक्षासाठी देण्यात आले. त्यांचा मी आभार करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून टॉस आपण संपन्न करू. मितेजी धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय आणि आता मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. या आपण बदलापूरचे गोल्डमॅन मितेश दादा धुळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. संग्राम 11 नितलेस आणि जय हनुमान झोबेली दोन्ही टीम मध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल. साहेबांच्या शुभ हस्ते. काटा असा कॉल अँड छापा या ठिकाणी आलेला आहे. मितेश दादा धुळे यांना विनंती केलेला आपण सन्मानपूर्वक स्थान बनवायचे. टॉस जिंकला संग्राम 11 नितलेस संघाने. काय डिसिजन असणार? क्षेत्ररक्षण करू. यामागचं कारण ऑलरेडी आपण एक सामना जिंकलेले आहेत. काय स्ट्रॅटर्जी या मॅचमध्ये? स्ट्रॅटर्जी वगैरे काय ना, करण दोलेची विकेट आणि महेंद्र दादा आणि रोशनची विकेट खूप महत्त्वाची आहे. आणि करण दोले म्हणजे एक स्टार खेळाडू आहे. त्याची विकेट त्याच्यासमोर खेळणं पण हे आमचं एक भाग्य आहे. नक्कीच आपण पाहतो अत्यंत चांगला उल्लेख तुम्ही केला. परंतु संग्राम 11 नितलस सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये आहे. या अगोदर या सीझनमध्ये कधी जोबेली टीमची भेट? नाही 2-3 वर्ष झाली. पेठच्या मैदानावर झाली होती आमची आणि जोवेलीची मॅच. बस तेवढीच एक मॅच. रिझल्ट काय होता? रिझल्ट आम्ही जिंकलो होतो. मग नक्कीच आता मात्र कॉम्पिटिशन जरूर असणार आहे. चढाओढ तर नेहमीच क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेहमी आम्ही म्हणत असो की अप अँड डाऊनचं क्रिकेट असं, सुख दुःखाने भरलेलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट कधी हसवतं, क्रिकेट कधी रडवतं. काय सांगशील या आयोजनाबद्दल? भरपूर सारे आयोजन तुम्ही पाहिले असतील. तुम्ही सुद्धा एक दर्जेदार आयोजक आहात. या आयोजनाबद्दल काय सांगशील? दादा पहिल्यांदाच आम्ही मैदानावर एंट्री केली तेव्हाच बघितलं की वारा पण खूप चालत होता आणि मी पोरं बोलत का अजून एक मॅच आहे, मॅच लवकर लागेल. तर बरं मी म्हटलं नको, खूप वारा आहे. वाऱ्याच्या याच्यामध्ये गोलंदाज म्हणजे बॉलरची वाट लागते, नको. बरं आपली जेवढी नाईटला लागेल मॅच तेवढी चांगली आहे. आणि 10 टावर्स म्हणजे खूप उजेर पण खूप चांगला आहे. आमच्याकडे 8 टावर्सच असतात आणि 10 टावरचा उजेर बोलल्यावर खेळायला मजा येते. आणि कॉन्क्रीट विकेट असल्यामुळे फास्ट विकेट आहे. धन्यवाद. तुला विश ऑल द बेस्ट. सुधीर धुळे आमच्या समवेत आहेत, जोबेली टीमचे कॅप्टन. सुधीर, काय स्ट्रॅटर्जी आहे? टॉस तुम्ही गमावलाय,
या मॅचमध्ये टॉस तुम्ही जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असतं? नक्की बॅटिंगच घेतली असती. तुम्हाला बॅटिंग मिळाली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो आता 4 षटकांची मॅच आहे. कोणावरती तुम्ही जास्त भरोसा दाखवला आता या 4 षटकांच्या मॅचमध्ये? करण दुले, महेंद्र दुले, रोशन दुले, कल्पेश दुले, भारत दुले. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय तुम्हाला कॅप्टनशिप देण्यात आलेली आहे. मागच्या सीझनमध्ये अजय धुळे, महेंद्र धुळे असतील, त्याच्या अगोदर करण धुळे, विवेक गायकवाड असे कॅप्टन आपण बघितले. सध्या तुम्हाला प्रमोट करण्यात आलेलं आहे. अगदी आपण पाहतो भरपूर मॅचेसमध्ये तुम्हाला 12th मॅनच्या भूमिकेत पाहिलेलं आहे. परंतु तुमचा खेळ खऱ्या अर्थाने बदलापूर प्रीमियर लीग असेल, जोबेली प्रीमियर लीग असेल, अशा अनेक स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे. म्हणून तुम्हाला करण धुळे, महेंद्र धुळेने प्रमोट केलेलं आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? नक्कीच सुधीर, अगदी आपण पाहतो ते बोलतात फार कमी, परंतु आयोजनाबद्दल काय सांगशील सुधीर? आयोजक खूप छान आहे. पहिले तुम्ही बोललेले आहे. नक्कीच आपण पाहतो सुधीर या ठिकाणी बोलण्यासाठी थोडेसे लाजतात, कारण त्यांची स्पर्धा आहे. खऱ्या अर्थाने जोबेली म्हटलं तर जय हनुमान जोबेली संघाचं देखील या स्पर्धेसाठी भरपूर पाठबळ आहे. ग्रामस्थ मंडळ जोबेली असेल, जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली असेल, ग्रामस्थ मंडळ कासगाव, ग्रामस्थ मंडळ दहिवली, ग्रामस्थ मंडळ आपण पाहिलं तर पोद्दार, रिबन ग्रीन, सापेगाव आणि बदलापूर शहरी ग्रामीण विभाग यांचं भरपूर योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमच्या गोरेगावचे विद्यमान सरपंच मिस्टर अक्रमभाई भुबेरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. बाबूभाई आपले वेलकम. आणि आपण जाऊया थेट मॅचच्या दिशेने. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून पुनश्च एकदा नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स करणजी काळन सर यांचा आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर आणि त्याचबरोबर राहुलजी चव्हाण सर. पुन्हा एकदा मंडळी सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आमदार चषक 2025 रजनी दुसरी बॅटचा चेहरा उघडलाय. लॉंग ऑफ सीमा पार. किशोरचा बॅट मधून आलाय पहिला कणकणीत षटकार. गोरेगाव टीमची ख्रिस गेल अर्थात मुकेश भुबेरे यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक गोलंदाजासाठी. खऱ्या अर्थाने जेव्हा ख्रिस गेल नाव आम्ही या ठिकाणी अनाऊन्समेंट केलं तेव्हा बाबूभाई भुबेरे असतील, अक्रमभाई शहबाज चाचा असतील आणि अखिलभाई यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळालं. खऱ्या अर्थात तो त्याच लेवलचा खेळाडू आहे. यावेळेस आपण पाहतो राऊंड विकेट. या दरम्यान लाईन चांगली पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेन पडल्यानंतर चेंडू गुड लेंथ वरून सरळ एस टी रक्षक मोहम्मद यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. तोपर्यंत डॉट बॉल ची सांगता होत असताना षटक क्रमांक पहिलं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. अगदी आपण पाहतो दमदार आयोजन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आमदार चषक 2025 ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात आणि आज खऱ्या अर्थाने आजच्या रात्रीमध्ये चांगल्या लढती तुमच्या सर्वांच्या भेटीला आलेल्या आहेत. आराम यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राईव्ह हा सुद्धा चेंडू डॉट आलेला आहे. कदाचित या मॅचमध्ये डॉट पर्सेंटेज वाढवले जात आहेत. काकडवाल संघाचं या ठिकाणी आपण पाहतोय संघ ज्यामध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे पूर्णपणे. अगदी आपण पाहतो पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना गोलंदाज चांगल्या पद्धतीने कमबॅक करतात. चांगली गोलंदाजी ॲक्युरेट. यावेळेस आपण पाहतोय गुड लेंथ. यावेळेस गोलंदाजी करत असताना आराम यांना तुम्ही पाहतायत. उमर 11 गोरेगाव हा संघ सुद्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली तगडी बॅटिंगमध्ये त्याने धमाल केली आहे आणि आता गोलंदाजीमध्ये सुद्धा कमाल करण्याचा प्रयत्न करतायत. आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉल आला अंपायर सिग्नल. आणि षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना गोलंदाज राम संघाचा सर सेनापती आहे. फार मोठी जिम्मेदारी आहे आणि आपण पाहतो विकेट हॅट्रिकसाठी या ठिकाणी पारितोषिक सुद्धा आहे. आणि तशीच गोलंदाजी आता आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन काकडवाल किशोर मडवी. या दरम्यान स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. OUT कॉट बिहाइंडच्या रूपानं पहिला धक्का लागेल. बॅट्समन आउट. टीम काकडवाल संघाचा फलंदाज बाद.
UT. अगदी आपण पाहतो अंपायर सिग्नल फलंदाज या ठिकाणी पास झालाय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. या ठिकाणी आपण पाहतोय आमदार चषक चे लाडके आयोजक सन्माननीय हरीशजी पंढरनाथ धुळे, ज्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं हे स्वप्न होतं आणि खऱ्या अर्थाने त्या या ठिकाणी सत्यात उतरवण्याचं काम त्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा चालू आहे. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. अगदी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने करंजी काळनसर कॉम्प्युटर बॉक्समध्ये, परंतु जिथे प्रेक्षकांचं महापूर तिथे आमचं हे कुळगाव बदलापूर आणि खऱ्या अर्थाने तुडुंब वाहणारी ही क्रीडानगरी धर्मवीर क्रीडांगण कासगाव हे ऐतिहासिक क्रीडानगरी. चांगली मॅच, चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत. नेक्स्ट मॅचमध्ये संग्राम 11 नितलस एका बाजूला मलंगड ग्रामीण क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगणीचं ग्रामीण क्रिकेट अर्थातच बदलापूरचा एक दादा संघ हनुमान जोबेली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. हो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला चेंडू, सुरेख बॉल. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. काय कमालीची गोलंदाजी करतायत आराम बुबेऱ्या. जबरदस्त जबरदस्त प्रभावशाली गोलंदाजी पूर्णपणे या मॅचवरती त्याचा इम्पॅक्ट टाकत असताना षटक क्रमांक पहिला हाताळतायत. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये गोलंदाज राम, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, आणखीन एक वेगवान चेंडू, बीट केला, अक्षरशः डॉमिनेट करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. टीम उमर 11 गोरेगाव संघाच्या वतीनं षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपत असताना एक गडी बाद, धावसंख्या बलकामध्ये 7. जबरदस्त गोलंदाजी आहे आणि लगेचच आपण जाऊया DJ गणेश यांच्या वरती युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते सन्माननीय बदलापूरचे गोल्ड मॅन युवा उद्योजक सन्माननीय मिथीजी श्रीधर धुळे साहेब माझा आनंद घेत आहेत. अगदी आपण पाहतो विकेट हॅट्रिक जरी संपादित केली टीम गोरेगाव संघाने तरी सुद्धा तब्बल 3000 रुपयाचं रोख पारितोषिक मिथीजी धुळे साहेब यांच्या वतीने देण्यात येईल. हे प्रेम आहे. अगदी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जोबेली असो, गोरेगाव असो, या ग्रामीण विभागातील कोणतेही संघ असू द्या, सातत्याने मितेशजी धुळे साहेब यांचं प्रेम प्रत्येक संघावरती राहिलेलं आहे. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो फक्त आणि फक्त केवळ 7 धावा आहेत. नुकताच आपण पाहिले तर आमदार चषक ही स्पर्धा सुद्धा चालू आणि जोबेलीकर चषक जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली गाव 2025. जोबेली गाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी या विभागामध्ये बांधली जाते आणि त्यांच्या वतीनं भव्य दिव्य नाईट रजनी स्पर्धा, आणखीन एक स्पर्धा तुमच्या भेटीला येते दिनांक 11 एप्रिल ते दिनांक 15 एप्रिल या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय 25, चतुर्थ 25 आणि 5व्या क्रमांकासाठी सुद्धा 25,000चं पारितोषिक असणार आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेंद्र धुळे, विष्णू चिंतामण धुळे, करण धुळे, विष्णू धुळे, सर्वांचा मनपूर्वक आपण विशेष आभार व्यक्त करू. आणि आता पाचच्या दिशेने जाणार आहोत. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे कासगाव गावाच्या एंड कडून. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. मुश्रफला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. महेश मडवी, किशोरच्या विकेट नंतर या दोघांना खेळावं लागेल. महेश मडवी आणि त्याचबरोबर रोशन नुकताच मैदानात आत आला. 64 धावांचं लक्ष पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आपण बघितलं त्या 7 धावा. खेचून मारायचा होता ऑन साईडला, डावा पाय बराच पुढे आपण बघितला त्याचा. ऑफ स्टंपच्या वेळेला जास्त बाहेरून अंपायरचा सिग्नल येतोय वाईड. चेक. या सरमण आपण पाहतोय सलग लागोपाठचे 3 षटकार आले टीम काकडवाळ संघाच्या कोणत्याही फलंदाजाच्या बॅटमधून. तर स्वर्गीय काळूबाई जाधव यांच्या स्मरणार्थ तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक या संघाला आणि त्या बॅटरला देण्यात येणार आहे. पंच काहीतरी सूचना करतात.
ॲक्शन थ्रू गोलंदाज आढळलाय आणि तिथे आक्षेप घेण्यात आलाय, काही त्रुटी आढळलेल्या आहेत. तिसऱ्या पंचांना विनंती राहील आपण लगेच तात्काळ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. ऑफिशियल तिसरे पंच आमचे कुणालजी भुईर सर यांना विनंती राहील की आपण लगेचच या ठिकाणी ऑन स्क्रीन आपण चेक करणार आहोत. मॅच कंटिन्यू आपण चालू करा. के सर या ठिकाणी जॉईंट होतील. येस, मॅच कंटिन्यू करा आपण. थर्ड अंपायर सध्या इथे आमच्या PCR रूम मध्ये, तिथून चेक करण्यात येईल. मुश्रफ पुन्हा एकदा लेफ्ट आर्म विकेट. एज अ फ्लॅश स्लिप, चांगला प्रयत्न होता थर्ड मॅनच्या फिल्डरचा, मात्र इथे कॅच पर्यंत तो पोहोचला नाही. सिंगलच्या मध्ये मिळते, सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 9 या आकड्यावरती. 64 64 धावा बनवायचं असताना पॉवर प्लेला तुम्हाला कॅपिटलाइज करावंच लागेल. जर चांगली सुरुवात झाली नाही तर शेवटी या मॅचचा तुम्हाला चांगला करता येणार नाही. बिकॉज सुरुवातीपासून जर तुम्ही रिक्वायर्ड 100 मेंटेन केलं, ते प्रयत्न केले, तर कदाचित 64 तुमच्यासाठी माग नसतील. पण जी बॉलिंग केली आहे पहिल्या षटकामध्ये आरमने आणि त्यानंतर मुशरफ, पोल केलेला आहे. मिस टायमिंग, वाईड इश लॉंग ऑन कडे फिल्डर, व्यवस्थित चेंडूचा खाली आणि यावेळेला विकेट येते दुसरी. फलंदाज रोशन बाद. मध्ये आता माहोल ते देखील बनवत आहे. मॅच देखील महत्त्वपूर्ण आहे. पण 2 विकेट पडलेले तसं वाटतं. सुरुवातीलाच डॉमिनेट करणारी बॉलिंग आरम नंतर आपल्याला पाहायला मिळतोय. मुशरफ आणि किशोरच्या विकेट नंतर रोशनची विकेट. मैदानाचा 4थ्या क्रमांकावरती आलाय विकास भोईर. स्ट्रायकिंग एंडला मुशरफ पुढचा बॉल घेऊन लॉफ्ट केला, पिकअप शॉट लॉंग ऑन कडे आणि थेट बॉल सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल. 4 धावा, बीजेपी चौकार. आलाय त्याच्या बॅटमधून चौकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वरती. हे जर जे फटके येत राहिले तर या मॅच मध्ये असेल. काकडवाल अपील विकेट किपर कडून, मात्र यावेळेला पूर्णपणे ती फेटाळली आहे. विकेट किपर मात्र प्रत्येक बॉलवरती आपल्याला एक्साइटेड पाहायला मिळतात आणि जेन्युइन असतं. बऱ्याच वेळेला आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बघितलेले, जेव्हा बॉल बॅटच्या जवळून येतो विकेट किपर सुरुवातीला सेलिब्रेशन करायला तो सुरुवात करतो. हा विकेट किपरचा स्वभाव असतो अथवा त्यांना लागलेली ती सवय असते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. मुशरफ शॉट ऑफ लेंथ, राईज झाला बॉल, थेट आला विकेट किपर कडे आणि यावेळेला तो एज घेऊन आलाय म्हणजे ते विकेट काकडवालला बसतोय. 3रा हादरा. धावफलकावरती आहेत त्या 13 धावा. 2 षटकांचा खेळ, 1 बॉल बाकी. सेकंड ओव्हर मधला अजूनही. वरती विकेट मात्र पडले 3. हा डाव आता थोडासा अडखळलेला आहे कारण सुरुवातीला धावा झाला नाही. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला. मुशरफ पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आणि लास्ट बॉल पॉवर प्लेचा फेस करण्यासाठी आला विनायक. स्वीप करायचा होता, शेवटचा डॉट आला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 13 धावा. 13 for 3, 13 for 4.
आफ्टर सेकंड ओव्हर. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या काकडवाल संघाला बनवायचे आहेत 51 धावा. जिजाजी माळी आणि त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र राहुलजी चव्हाण यांना विनंती असेल आपण मंचावरती या. जिजाजी माळी आणि त्याचबरोबर राहुलजी चव्हाण, महेशजी धुळे तुम्हाला इन्व्हाइट करतात. सो लगेचच आपण मंचाशी संपर्क साधा. जिजाजी माळी आणि त्याचबरोबर राहुलजी चव्हाण समालोचक. दोन ओव्हरचा खेळ संपला. 13 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट ऑफ लाईन पोल करण्यात आलेला डीप मध्ये मिड विकेटला चालला बॉल. थोडंसं फंबल झालंय. मडवीचा कॉल आहे. सेकंडचा नॉन सेकंडला थ्रो चांगला आहे. रनआउटची विकेट. आणखी एक धक्का. विकेट पडते ती अर्थातच 5वी काकडवालची. बॉल रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. विनायकची नवीन फलंदाज चाललाय करण पावशे. महेश मडवी एकटा काय करणार आहे, कारण तुम्हाला साथ द्यावे लागेल त्याला. एका बाजूने विकेट पडलेत आता जवळपास 5 धावा धावफलकावरती. समोर खेळलाय लॉंग ऑफ लॉंग ऑन दोघंही येतात. चांगला प्रयत्न होता लॉंग ऑफच्या फिल्डरचा, मात्र कॅच होते ड्रॉप आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. मडवीचा बॅटमधून आलाय षटकार. आक्रमण करतोय हे आशिष किरण. मिस टायमिंग या वेळेला. डीप स्क्वेअर लेग वेगाने शॉर्ट स्क्वेअर लेगला पोहोचलाय. चांगला प्रयत्न होता, फार चांगला प्रयत्न. 9 सेकंड वेळेला थ्रो देखील त्याने केलेला आहे. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला बाळा. डीप स्क्वेअर लेग वरून ज्या वेगाने बाळा धावला होता शेवटच्या क्षणाला हातात त्याचा बॉल पडलाय. आणि क्रिकेट हेच सांगतं, जर तुमच्या हातात बॉल पडलाय म्हणजे कॅच तुमची होती. कॅच ड्रॉप झाल्या. महेश मडवीला जीवनदान. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 22. 22 धावा. बॉल अजूनही बाकी आहेत. लॉफ्ट केलाय समोर यावेळेला एलिव्हेशन देखील आणि बॉल डाऊन दी ग्राउंड साइड स्क्रीनचा वरतून मडवीने आणखी एक मारलाय षटकार. लढतोय 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. मॅच बदलतीये. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 28. बॉल बाकी आहेत 14 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. आता ही दिल्ली तितकीशी दूर वाटणार नाही काकडवालला. 14 बॉल 36 ची गरज. लॉंग ऑफ कडे बॉल चालला. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग थ्रो लगेचच केला त्यांनी, कारण त्यांनाही माहिती आहे की महेश कदाचित स्ट्रायकिंग एंडला पुन्हा चान्स घेईल. त्यामुळे ज्या वेगाने थ्रो केलं लॉंग ऑफच्या फिल्डरने. एकच धाव सिंगलने. धावसंख्या 29. बॉल बाकी आहेत 13 बॉल 35 धावांची अजूनही गरज आहे. यानंतरच्या मॅचेस असतील 4 ओव्हरच्या. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल गॅप मध्ये आणि त्या गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर. चला आता दुसऱ्या बाजूनी सुरुवात झाली. करण पावशेच्या बॅटमधून चौकार. धावफलकावरती 33. षटक संपन्न होत आहेत 3. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावा पाहिजेत 31. थँक्यू.
कौतुक आहे आणि या सन्मान आपण गोरेगावचे विद्यमान सरपंच आमचे अत्यंत जवळचे अक्रमभाई बोबेरे यांचा आपण विशेष सन्मान करू. किरण शेठ राऊत यांना विनंती राहील की आपण या आपल्या शुभास आपण अक्रमभाई बोबेरे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करणार आहोत. आमदार चषक 2025 मध्ये आलेल्या सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी विशेष सन्मान. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि तिचं जतन करण्याचा प्रयत्न आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं व्यवस्थापन समितीच्या वतीनं होत आहे. या सन्मान आमचे करोडो के बस्ती में एक दिलदार हस्ती आमचे बाबूभाई बोबेरे यांचा एक विशेष सन्मान. मी संतोषजी इरमाळे यांना विनंती करेन मामा आपण या आपल्या शुभस्य आपण बाबूशेठ बुबेरे यांचाही एक विशेष सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. कारण गोरेगाव संघ खेळतोय आणि आज खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा गोरेगाव संघ करंजी काळनसर प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतो ना तेव्हा गोरेगाव गावामध्ये संपूर्ण कर्फ्यू असतो. भरपूर सारे प्रेक्षक असतील बघा. आमचे शप्पूबाई यांचे मनपूर्वक स्वागत असतील. आमचे अझरबाई यांचे मनपूर्वक स्वागत. सर्वांचं आपण पाहतो. आमचे माझबाई असतील आणि आमचे हमदानबाई यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्यांचा एक डायलॉग आहे सातत्याने आपण पाहतोय. शेरो शायरी के बेताज बादशाह हमदानबाई त्यांचे मनपूर्वक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊ. 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. मॅचला होते सुरुवात. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कम बॉक्स. मुशरफ आला पुन्हा. पहिला बॉल एज आहे. बॉल मागे चाललाय जो विकेट किपरने अडवलेला आहे. चांगल्या पद्धतीने धाव मिळणार नाही. पहिला बॉल डॉट आला. 11 बॉल 31 धावांची गरज आहे. करण पावशेच्या बॅटमधून लास्ट बॉलवरती आपण बघितलं लास्ट ओव्हरमध्ये चौकार आला होता. महेश मडवीला त्याने साथ तर दिलेली आहे पण महेशला या मॅचमध्ये हा सामना फिनिश करत असताना शेवटपर्यंत खेळावं लागेल. आता एका एक्सप्लोसिव्ह इनिंगची गरज आहे कारण 11 बॉल आणि धावा पाहिजेत 31. मुशरफ ज्याने पॉवर प्लेच्या सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग केली होती तो पुन्हा सेकंड स्पेलमध्ये पुढे आलाय. महेश लॉफ्ट करायचं होतं स्ट्रेट बॅटने. बॉल पडलाय. वळलाय तो आणि निघून गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल. मोठे फटके तर खेळायचे हा एकमात्र पर्याय पण त्यासाठी तुम्हाला अगोदर व्यवस्थितरित्या जागा बनवावी लागेल. चेंडूच्या लाईन मध्ये यावं लागेल. योग्य शॉट सिलेक्शन आणि त्यानंतर तुम्ही मोठे फटके खेळू शकता. लेफ्ट आर्म होती विकेट. ऑन साइडला टर्न खेळत आला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. महेशने अगोदर नकार दिला. आताही त्याचा नकारच आहे. थांबला स्ट्रायकिंग एंडला. एकही धाव मिळणार नाही. ठीक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सन्मान कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय चेतनदादा धुळे आदरांजली चषकाचे लाडके आयोजक त्यांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत होतं. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनसाठी LED TV ज्यांच्या वतीने देण्यात आले ते सन्माननीय प्रवीणजी धुळे यांचे मनपूर्वक स्वागत. आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र मिस्टर रोशन टकले आपले मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवरांची उपस्थिती हीच या स्पर्धेची ओळख राहिलेली आहे. आमदार चषक 2025 आदरणीय हरेशजी धुळे साहेब यांच्या निमंत्रणाखातर सर्व मान्यवर आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. बॉल बाकी आहेत. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. पहिल्या 3 बॉलवरती एकही धाव आली नाही. धागे दणाणलेलेत. 4 डॉट आहेत का. 8 बॉल आणि 31 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 4 लागोपाठ डॉट आलेले आहेत. बॉलर पुन्हा एकदा मुशरफ. मडवी पुढे आलाय. मडवी बॉल राईज झालाय. बॉल मागे गेलाय. 1 मोर डॉट बॉल. 5वा डॉट बॉल आणि गोरेगावच्या प्रेक्षकांचा आवाज टाळ्या. वा काय येऊ नये. बॉलिंग तशी केली मुशरफने. शेवटचाही डॉट आला तर मेडन ओव्हर. मुशरफ. मडवी स्टेप आउट होतोय. लेंथ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र मुशरफने ह्या सर्व गोष्टी बघितल्यात. तो लगेचच लाईन खेचतोय आणि बॉलला वळवतोय. 5 डॉट आलेत लागोपाठ. 7 बॉल 31 धावांची गरज. सॉफ्ट हँड समोर खेळलाय. 1 धाव मात्र महेश कडून येते. या शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक त्याच्याकडे असेल. जवळ आपण लास्ट ओव्हर मध्ये जिथे काकडवाल संघाला 6 बॉल 30 धावा बनवायच्या. 6 बॉल 5 षटकारांची गरज.
खरं तर जेव्हा त्यांनी बघितलं की या क्रीडांगणाला आपण असं स्वरूप देऊ शकतो आणि 2018ला जे आपल्याला या मैदानावरती हे खरं तर असं पहिलं मैदान नव्हतं, यासाठी फार मेहनत घेण्यात आलेली आणि त्यानंतर ही आउटफिट तुम्हाला सपाट पाहायला मिळते. बदलापूरची पहिली रजनी स्पर्धा जी आपण 2018ला आदरणीय श्रीधर शेठ धुळे आणि चेतनजी धुळे साहेब यांच्या वतीने पाहिली होती, ती आदरांजली चषक. त्यासाठी जेव्हा हे मैदान बनवण्यात आलं त्यानंतर असंख्य स्पर्धा आपण या मैदानावरती बघितल्या, मात्र पहिली स्पर्धा जी नेहमीच सर्वांच्या आठवणीत राहील, बदलापूरच्या क्रिकेट इतिहासातील पहिली रजनी स्पर्धा श्रीधर शेठ धुळे चेतन शेठ धुळे यांची आदरांजली चषक. मात्र या आमदार चषकामधला दुसऱ्या रजनीचा हा आपण पाहतोय पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. 6 बॉल 30 धावांची गरज असताना पहिला वाईड आलाय. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज सूरजला आपण पाहतोय. 6 बॉल 29 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग, दॅट्स वाय मिनिमम 5 षटकार. लॉफ्ट केल्या बॉलला मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर पहिला तर आलाय आणि मारावे लागतील 4. 5 बॉल आणि या मॅच मध्ये आता 23 धावांची गरज. मांदी आहे आणि दिलदार असते मंचावरती बाबूशेठ बुबेरे यांचं आगमन झालं, ज्यांनी आमच्या कॉम्बॉक्सला समालोचकांना कॉम्प्लिमेंटरी कॅश प्राइज दिले 2,500 रुपयांचं. आणि त्याचबरोबर गोल्डन मॅन सर्वांचे लाडके युथ आयकॉन तरुणांचे प्रेरणास्थान जे आहेत मितेश दादा धुळे यांच्याकडून आमच्या कॉम्बॉक्सला कॉम्प्लिमेंटरी कॅश प्राइज म्हणून 2,500 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. कलाकार हा उद्याला आकार देणारा असतो आणि कलाकारांचा खरं तर जोवेली गावामध्ये पहिल्यापासून आपण सन्मान बघितलेला आहे. क्रिकेटला वारसा बदलापूर नगरीमधून कोणी दिला असेल तर ते गाव म्हणजे जोवेली गाव. आणि या जोवेली गावकऱ्यांची स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते आमदार चषक 2025 मॅच ही आपण पाहतोय. आजचा पोलमधली पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे आणि या मॅचमध्ये बॉल बाकी असताना 5 धावा पाहिजे 23. मडवी ओहो, यावेळेला बॅट आणि पायाच्या मधून बॉल निघून गेलाय. ग्रामीण क्रिकेट जोवेली गाव फक्त हे बदलापुरापुरतं मर्यादित नाही, कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट खेळलेले आहेत, रायगडामध्ये ते खेळलेले आहेत, भिवंडीमध्ये ते खेळलेले आहेत, पुढे कर्जतमध्ये ते खेळलेले आहेत, जसे समीर सोमने सरांनी देखील उल्लेख केला. आणि फार पूर्वीपासून जोवेलीकरांनी फक्त बदलापूरच नाही तर बदलापूरच्या बाहेर जाऊन स्टँडर्ड क्रिकेट खेळलेले आहेत, जे आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. तितकाच दर्जेदार संघ आपण पाहणार आहोत, तो संग्राम 11 नितलस त्यांच्या अगेन्स्ट असेल. जोवेली गावामध्ये राजकीय क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेतलेले अनेक असे व्यक्ती पाहायला मिळतात, ज्यामधले आणखी एक आदराचं नाव ते म्हणजेच मंगेश शेठ धुळे, स्वर्गीय इंदुहृदय सम्राट चषक. ही स्पर्धा देखील बदलापुराच्या इतिहासातील सर्वांची लाडकी, आवडीची आणि प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली स्पर्धा. 3,33,333 रुपयांचं प्रथमतः पारितोषिक जोवेलीकरांनीच बदलापुराचा नाही तर त्या स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवलीचे, ठाणे, रायगडातील संघ आपल्याला पाहायला मिळाले होते. सो अशी बदलापुरातील बऱ्याचशा स्पर्धा ज्या हायलाईट झालेल्या आहेत, बहुचर्चित आहेत, त्या आपल्याला बऱ्याचशा स्पर्धा जोवेलीकरांच्या पाहायला मिळतात. या मॅचमध्ये आता आपण बॉल बघितले तर शिल्लक असतील ते 2 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाचा आज चाललाय. नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत जोवेली, जगनुमान जोवेली आणि त्यांच्या विरुद्ध संग्राम 11 नितलस. दोन्ही संघांना विनंती असेल तयार राहा. आय थिंक बॅटिंग करायचे जोवेलीला आणि संग्राम 11 नितलस तयारीत आहे. वॉर्मअप सुरू केला आहे त्यांनी मैदानाचा, त्यांना करायचे फिल्डिंग. 4 ओव्हरची मॅच असेल, दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. बुबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. शेरो शायरी के बेता भाषेत म्हणजे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जसं बाबूशांना ऐकलं असेल त्याहीपेक्षा सुंदर डायलॉगबाजी आमदारभाई बुबेरे या फार कमी वयामध्ये त्याने केलेली आहे. खऱ्या अर्थाने मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय दमदार आमदार यांच्या वरती सुद्धा एक डायलॉग त्याने या ठिकाणी सर्वांना ऐकलं होतं.
आणि आता हरेश शेठ धुळे यांच्या वतीने सुद्धा एक डायलॉग होणार आहे आणि त्यांच्यासाठी तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी हरेश शेठ धुळे यांच्या वतीनं 500 आणि बाबूभाई भुबेरे यांच्या वतीनं 200 रुपये आलेले आहे. या आमदार भाई. इर्शाद राजा को दरबार में मारा नहीं जाता, बरोबरी अपने बराबर सिखाना हरेश शेठ से खेल खेला नहीं जाता. ये बात आणखी एक होणार आहे आणखी एक